नमस्कार, मी राजेश शावलकर. लोकशाही लोकलयच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो का आणि कशासाठी. तर आपण मंदिरात जेव्हा जातो ना तेव्हा अनेक गोष्टी आपल्याला दिसत असतात की तिथे एक शंकराचं मंदिर आहे पण त्याच्यासमोर नंदी आहे. काही ठिकाणी कासव असतात, काही ठिकाणी कासव नसतात. हे का असतं, हे कशासाठी आहे? बरं, ते मंदिरं वेगवेगळ्या प्रकारची. आपण हेमाळपंथी मंदिर म्हणतो, आपण अहिल्याबाई होळकर त्यांनी बांधलेली काही मंदिरं शंकराची असती आपण बघत असतो. आपण आता सध्या युगन काळातले अनेक मंदिरं आपण बघत असतो. आत्ता सध्या बांधलेलं अयोध्याचं राम मंदिर आहे, ते पूर्वी कसं, असे अनेक मंदिरं आपण बघत असतो, जात असतो, डोकं टेकवत असतो. परंतु त्याचा अभ्यास कधी आपण केला आहे का? तर नाही. तर त्याचा खरा अभ्यास केलेला आहे अमोघ वैद्य आज आपल्याबरोबर आहेत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने अमोघ वैद्य यांचं आपल्या लोकलयच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. हे अमोघजी, आपण इतिहास तज्ज्ञ आहात, इतिहास अभ्यासक आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो अभ्यास त्यांनी केलेला आहे तो म्हणजे मूर्तिशास्त्र आणि मंदिराचं स्थापत्य या विषयावरती त्यांचा गाढा अभ्यास आहे. यावरती त्यांची अनेक प्रवचनं, व्याख्यानं यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत सातत्याने पोहोचत असतात. आज जळगावमध्ये एका विशिष्ट कार्यक्रमासाठी ते आज आलेले आहेत. मूळचे धुळ्याचे आहेत पण सध्या पुण्यामध्ये कार्यरत आहेत. अमोघजी एका जळगावमधल्या कार्यक्रमात आलेले असताना आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की हे अभ्यास त्यांनी काय केलेला आहे, कशा पद्धतीचं मूर्ती स्थापत्य त्यांनी बघितलेलं आहे, मंदिर स्थापत्य त्यांनी कसं बघितलं आहे, मूर्तीचा अभ्यास त्यांनी काय केलेला आहे, हे सगळं आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि पहिल्यांदा त्यांना विचारतो आमच्या मनातला का हा आपण पहिल्यांदा बाहेर काढावा. की आम्हाला अनेक ठिकाणी कासव दिसतात, काही ठिकाणी कासव दिसत नाही, काही ठिकाणी नंदी खूप मोठा असतो, काही ठिकाणी नंदी खूप छोटा असतो, शंकराची मंदिरं खूप असतात. आपला अभ्यास या माध्यमातून आम्हाला तुम्ही काय सांगा? सगळ्यात प्रथम धन्यवाद की तुम्ही मला बोलवलं या चॅनलवर. ज्या वेळेस मी असं ठरवलं की आपण हेच का सारखेच प्रश्न माझ्याही मनात आले होते आणि का असं दिसतं आणि का असं दिसत नाही असा ज्यावेळेस अभ्यास करायचा विचार केला त्यावेळेस पहिले मला असं वाटलं होतं की आपल्याला हे फार शोधायला लागतील, हे सगळे प्रश्नांची उत्तरं खूप फिरायला लागेल. पण तसं खरं तर झालं नाही. ही प्रश्नांची उत्तरं खरं तर आपल्या नजरेसमोर असतात. प्राचीन भारतामध्ये म्हणजे आपण दरवेळेस म्हणतो की आमच्याकडे हे ज्ञान होतं, आमच्याकडे एवढं ज्ञान होतं, पण नक्की कुठलं ज्ञान होतं? तर स्पेसिफिकली जर मंदिर स्थापत्यामध्ये किंवा मूर्तिशास्त्रामध्ये जर एखादं ज्ञान शोधायचं असेल तर सगळी पुस्तकं, सगळे ग्रंथ आपल्याकडे आजही अवेलेबल आहेत. आजही मराठीमध्ये त्यांचं भाषांतर झालेलं आहे, हिंदीमध्ये झालं आहे, काहींना इंग्रजी हवं असतं, इंग्रजीमध्ये सुद्धा त्याचं भाषांतर झालेलं आहे. यामध्ये समरांगण सूत्रधार, विष्णू धर्मोत्तर पुराण, मयमत, मानसार, प्रतिमा लक्षणम, प्रासाद मंडनम सारखे असे अनेक ग्रंथ आहेत की जे फक्त आणि फक्त मूर्तिशास्त्र आणि मंदिर स्थापत्य एवढ्याच विषयांशी निगडीत आहेत. मग त्याचा अभ्यास करताना मला एक एक गोष्ट जाणवायला लागली आणि मग काही कामानिमित्ताने किंवा आमचं शंतनू परांजपे, अनुराग वैद्य असे माझे मित्र आहेत, त्यांच्या बरोबर मी अगदी हिमाचलपासून रामेश्वरापर्यंत अनेक ठिकाणी जाऊन आलो. अनेक आडवाटेवरची ठिकाणं मी बघितली आणि मग त्यातनं आपल्याला वेगवेगळे नमुने काढता आले की काही ठिकाणी कासव आहे, काही ठिकाणी कासव नाही. मग कासव कुठं दिसतंय? तर कासव मध्ययुगीन काळापासून दिसतंय. प्राचीन भारतातल्या मंदिरांमध्ये कासव नाही. बरं, जर कासव असेल प्राचीन भारतातल्या मंदिरामध्ये तर त्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर आपल्याला दिसतं. मग त्याचा पुढे अभ्यास करताना आपल्याला असं दिसतं की मग त्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? तर अशी अनेक प्राचीन मंदिरं जी काय म्हणूयात आक्रमणामध्ये तुटली, फोडली गेली, त्याचा जीर्णोद्धार एका महान व्यक्तीने केलेला आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि सगळ्यात मोठं जर उत्तरेकडे तुम्ही बघाल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत. यांनी ज्या पद्धतीने मंदिराचा विकास केलेला आहे, मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. खरं नुसतं जीर्णोद्धार विकास केला म्हणजे ते बांधलं का? नुसतं मंदिर बांधून त्यांनी ते काम थांबवलेलं नाही. ते मंदिर बांधलं म्हणजे काय केलंय तर मंदिर, ज्यावेळेस आपण मंदिराचा अभ्यास करतो हा सगळा, त्यावेळेस असं लक्षात येतं मंदिर म्हणजे फक्त जाऊन नमस्कार करून आपली काहीतरी इच्छा बोलून दाखवायची आणि परत यायचं अशी गोष्ट नाहीये. मंदिर ही एक भारतीय जिवंत संस्था आहे एक प्रकारची. कशासाठी? तर मंदिर जिथं जिथं असतं, हा इतिहास आहे की मंदिर जिथं जिथं आहे तिथं आजूबाजूचा प्रदेश हा प्राचीन भारतामध्ये, मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा आपोआप सधन होतो. मंदिर बांधलं गेलं की त्याच्या आजूबाजूला विक्रेते येतात, धर्मशाळा येतात, हॉटेल्स येतात. म्हणजे आजच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर तिथल्या लोकांना आपोआप रोजगार तयार होतो. त्यामुळे ते मंदिर उभारणं म्हणजे एक प्रकारे त्या प्रदेशामध्ये सधनता आणणं, ती संस्था तयार करणं,
इतकंच काय तर एकेकाळी मठ मंदिरं होती. मठ मंदिरं म्हणजे काय तर मंदिर आहे, आणि मठ म्हणजे तिथं विद्यापीठासारखं किंवा तिथं शाळेसारखं शिक्षण होत होतं. म्हणजे व्यवस्थित सर्व काय म्हणूयात पुराण असतील, वेद असतील किंवा दर्शनशास्त्र असेल, हे सगळं शिकवलं जात होतं. हे मंदिर काम करत होते. त्यामुळे अहिल्यादेवींनी जी मंदिरं बांधली ती मंदिरं प्रत्येकाच्या मनात सुद्धा बांधली. मग त्यांना त्यामुळे उद्युक्त केलं की तुम्ही मंदिरात जा, म्हणजे काय करा तर ह्या संस्थेचा भाग व्हा. हे सगळं तुम्हाला अभ्यासता येतं. मग ह्यामध्ये कसं आहे की जीर्णोद्धार करताना काही मंदिरं ऑलरेडी छोटी होती तर काही मंदिरं खूप मोठी होती. त्यामुळे जिथं छोटी मंदिरं आहेत तिथं नंदी छोटा, शिवपिंडी छोटी, जिथं मोठं मोठं आहे, मंदिर मोठं आहे आणि ज्याला खर्च जास्त दिलेला आहे. ऑफकोर्स प्रत्येक ठिकाणी आपल्या बिल्डिंग्स पण आपण बघतो, जिथं जास्त खर्च केलेला असतो ती बिल्डिंग जास्त उंच असते, जिथं कमी खर्च असतो तिथं छोटी 3 मजल्याची इमारत व्यवस्थित बांधली जाते पण ती छोटी असते. त्याच पद्धतीने असतो मंदिराचा, जितका जास्त तुम्ही खर्च करतात तेवढं ते जास्त यूज करता येतं. जेवढा कमी खर्च तेवढा कमी खर्चातही पण सुंदर केलेली मंदिर आहे. त्यामुळे नंदी छोटा मोठा, कासव मी म्हटलं तसं अगदी मध्ययुगीन काळात आले. प्राचीन भारतातल्या मंदिरांमध्ये कुठेही कासव दिसत नाही. जर तुम्ही म्हणाल की नाही नाही कासव आम्ही या मंदिरात पाहिलंय, तर नक्कीच ते मंदिर जीर्णोद्धार झालेलं आहे. कारण जुनी पत्र आहेत, जुने मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत, की आम्ही म्हटलं तसं मंदिर कसं बांधावं हे ग्रंथ आहेत, त्यात कुठेही कासव कुठे उल्लेख नाही. तरी कासव आता काय आला? आता कासवाबद्दल सांगताना प्रत्येक जण खूप वेगवेगळं सांगतो. काही जण म्हणतात तो इंद्रिय जयाचं प्रतीक आहे. ज्या पद्धतीने तो सगळी इंद्रिय आत ओढतो त्या पद्धतीने आपल्याला त्याचं प्रतीक आहे. काही जण असं सांगतात की तो पंचमहाभूतांचं प्रतीक आहे, त्याचे 4 पाय आणि मुख असं 5 महाभूत. तर काही जण म्हणतात की तो त्या आधाराचा प्रतीक आहे जो मेरू पर्वताच्या खाली होता, की तिथं तो संपूर्ण मंदिराला आधार देतो. त्यामुळे प्रत्येकाचे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत. हे सगळे नंतरच्या काळामध्ये जेवढे जास्त व्हर्जन्स तयार होतात तेवढे आपल्याला दिसतात की नंतरच्या काळात आलेले आहे. अपभ्रंशामुळे तयार झालं असं म्हणता येईल. हा, कोणतेही शास्त्र नसताना सुद्धा आपण कासवाची नाही, शास्त्रामध्ये नाहीये म्हणजे म्हणण्यापेक्षा की एखादी परंपरेने आलंय. भारतीय असण्याचं एक चांगली गोष्ट अशी की वाईट कुठली गोष्ट आपण ऍड करत नाही. नंतरच्या आणि जी वाईट गोष्ट असते ती आपण टाकून देतो. आपल्याकडे अनेक अशा प्रथा होत्या ज्या भारतीय परंपरेने अनेक महान काय म्हणूयात कार्य करणारे लोक झाले की त्यांनी त्या प्रथा बाहेर काढल्या. म्हणजेच काय, भारतीय परंपरेचाच तो भाग आहे की ती नदीसारखी प्रवाही आहे. त्यामुळे जे वाईट आहे ते काही ना काही कारणामुळे ते बाहेर पडतं आणि चांगले ते आपण आत्मसात करतो. तशा काही परंपरा म्हणजे आता मी 3 व्हर्जन सांगितली कासवाची, ती काही चूक नाहीयेत, अच्छा ती चांगलीच आहे. त्यामुळे परंपरेने आलेली गोष्ट ही चूक नसते जोपर्यंत त्याने समोरच्याला हानी पोहोचत नाही. त्यामुळे ती आता आहे का मंदिरांमध्ये, तर कासव आहे मंदिरांमध्ये. प्राचीन भारतामध्ये होतं का कासव, तर मी तर म्हणतो की तुम्ही उत्तर भारतातही जा, दक्षिण भारतातही जाऊन या, तिथं तुम्ही स्वतः बघा. म्हणजे मी प्रत्येकाला सांगतो की इतिहास अभ्यासक असतील, इतिहास तज्ज्ञ असतील, इतिहासकार असतील, अनेक जण सांगतील तुम्हाला, अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगतील, म्हणजे अगदी मी सुद्धा. पण आपलं कर्तव्य आहे की हे सगळं आता ऑनलाईन अवेलेबल आहे, आपल्याला वाचायला अवेलेबल आहे. म्हणजे वाचा. हे सगळे जे मी ग्रंथ म्हटलो की नाही पहिले सांगितले, हे सगळे ग्रंथ अवेलेबल आहेत, सर्व भाषांतर केलेले, फ्रीमध्ये वाचायला PDF अवेलेबल आहे. गुगलवर ही नावं टाकलीत तर. त्यामुळं मी तर म्हणतो की तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला कासव सगळीकडे सापडतं का. अच्छा, हे टास्क समोरच्याला जास्त. बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की प्राचीन काळामध्ये कुठे नाही, मध्यम काळानंतर मग ते सगळीकडे. जसं तुम्ही मूर्तीच्या बाबतीत हे सगळं सांगितलं, तर तुम्ही मंदिर स्थापत्याचा जो अभ्यास केलेला आहे, तुम्हाला मंदिरांमधली फरक काय काय जाणवतात? कोणकोणत्या मंदिरांमध्ये कसा फरक तुम्हाला जाणवतो? म्हणजे आम्ही म्हणतो हेमाडपंथी मंदिर आहे, नंतर काही दिवसानंतर काही वेळा काही ठिकाणी गेल्यानंतर म्हणतो की तिथे अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेलं मंदिर आहे. तर हे सगळं काय म्हणजे कसं त्याला तुम्ही बघता? अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली मंदिरं जी आहेत ती आपल्याला पटकन लक्षात येतात, म्हणजे कारण त्याच्यावर शिलालेखही आपल्याला सापडतो आणि आपल्याकडे पत्रही आहे. मॅक्झिमम सगळी जी आहेत ती शंकराची आहेत. हो, म्हणजे दैवत, ज्यांचं दैवत शंकर आहे त्यांनी शंकराची बांधली आहे. पुन्हा एक फरक कसा आहे, पहिले मी मंदिरांचं सांगतो आणि मग ह्याच्यावर येतो. भरपूर प्रकार आहेत मंदिरांचे. म्हणजे उत्तरेकडे तुम्ही जाल तर नागर शैलीतली मंदिर आहे. पुन्हा ही नावं माझी वैयक्तिक नाही, सगळी ग्रंथातली नावं आहे. आणि ग्रंथातली पण नावं कशी, तर फक्त ग्रंथात नाहीये, तर त्या
मंदिराच्या काही ज्या मॅन्युस्क्रिप्ट मिळाल्या की हे बांधत असतं समकालीन, म्हणजे त्याच काळात लिहिलेल्या मॅन्युस्क्रिप्ट, त्या सगळ्यांवरनं आपल्याला कळतं की स्थपती म्हणजे चीफ आर्किटेक्ट कोण असतो, त्याला स्थपती म्हणतात वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. तर नागरा शैली आहे. तुम्ही खाली ह्याला गेलात, दक्षिणेकडे गेलात तर तिथे द्राविड शैली येते, गोपुरं येतं मोठं आणि त्याचं शिखर छोटं असतं. नागर शैलीतलं शिखर बऱ्यापैकी मोठं असतं आणि गोपूर इथलं मोठं असतं. दोघांचं मिश्रण वेसर शैली एक येते आणि महाराष्ट्रामध्ये भूमिज येते. तुम्ही जे म्हटलं हेमाडपंथी मंदिरं, ही मूळची भूमिज शैली. हेमाडपंथी अशी कुठं आपल्याला शैली दिसत नाही, आपल्याला ती लिखित स्वरूपातही मिळत नाही. कोणता तरी पंथ असेल ना असं नाही, शोधा. आपल्याकडे सगळे पंथ अजूनही अस्तित्वात आहे. आजीवक पंथ सोडून आपल्याकडे सगळे पंथ अजूनही आहेत. नाथ पंथ आहेत, नाथ पंथातले कौल पंथ, अनेक पंथ आहेत आपल्याकडे. हेमाड नावाचा पंथ आधी होता आणि आता नाही, अशा आपल्याकडे डॉक्युमेंटेड पुरावा कुठलाही नाही, तोंडी पण नाही. एखादा जो म्हणतो हेमाडपंथी मंदिर आहे असं जर म्हटलं तर तुम्ही सांगा बरं की इकडं म्हणजे कुठला पंथ होता, तर नाही सांगताय. ही मूळची मंदिरं यादवकालीन मंदिरं. यादवकालीन मंदिरं यादव काळामध्ये हेमाद्री पंत नावाचा एक प्रधान होता. त्याच्याकडे भरपूर पैसे असलेला असणार आहे. त्याने एक मोठा ग्रंथ लिहिला होता, चतुर्वर्ग चिंतामणी म्हणून. तोही अवेलेबल आहे वाचायला. त्याने जी मंदिरं बांधली ती यादवकालीन मंदिरं बांधली, काही भूमिज पद्धतीची बांधली. तर ही जी मंदिरं होती ही त्याने बांधली, म्हणून काहींनी त्या मंदिरांना हेमाद्री पंताने बांधलेली मंदिरं. मी अगदी सोप्या भाषेत सांगतोय, खूप टेक्निकल करत नाही, कारण मॅक्सिमम लोक हे अभ्यासक नाही आहेत, त्यामुळे मी अगदी सोप्या भाषेत समजवायचा प्रयत्न करतोय की त्याने जी बांधली म्हणजे की त्याने दान दिलं. बांधली म्हणजे तो बांधायला जात नाही, काही वेळेस तो दान देतो, काही वेळेस त्याच्या अखत्यारीत ती बांधली जातात, असे वेगवेगळे प्रकार असतात. त्याला हेमाद्री पंताने बांधलेली मंदिरं असं म्हटलं गेलं. मग हेमाड पंताने बांधलेली मंदिरं असं म्हटलं गेलं आणि नंतर अपभ्रंश ते आजच्या काळामध्ये तर हेमाडपंथी असंच म्हटलं गेलं. पण ती सर्व मंदिरं ही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, हे आता भारत सरकारचं आहे आणि हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज तागायत काम करतं. अनेक अगदी आपल्या जळगावच्या जवळचं असेल, म्हणजे खानदेशातली मंदिरं असतील, वेरूळ अजिंठा असेल, अजिंठा तर अगदी तासाभरावर येत नाही, ह्या सगळ्यांचं काम जी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया करतं, त्यांनी ऑलरेडी सांगितलंय की ह्या मंदिरांना एकतर भूमिज म्हणा, नाही तर यादवकालीन मंदिरं म्हणा. म्हणा म्हणजे ते म्हणा असं सांगत नाही, तर ते त्यांच्या रिपोर्टमध्ये, म्हणजे माझे अनेक आर्किओलॉजी करणारे मित्र आहेत जे आता म्हणतात की ही यादवकालीन मंदिर आहे, असंच अमोघ तू सुद्धा सांगितलं पाहिजे. ही मंदिरं ओळखायची की हे यादवकालीन आहे, हे त्याच्यानंतरचं आहे, त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्यता असते? मी यादवकालीन पटकन सांगतो, तुम्हाला आजूबाजूलाही दिसतील. तर यादवकालीन मंदिरांचे खांब वेगळे असतात. मंदिरांच्या खांबावर त्रिकोण असतो, असा त्याला कधी कधी पीपल लीफ असं म्हणतात. त्याच्या खालच्या बाजूला बरोबर मोठा चौकोन असतो आणि सगळ्यात वरती असा उलटा नागाचा फणा असतो. असा असेल तर ते यादवकालीन मंदिर आहे आपल्याला निश्चित असलेल्या सगळ्या खांबांवरती असं चित्र दिसेल. अजून एक आपल्याकडे गैरसमज आहे, तो पण मी दूर करून टाकतो. बरीचशी मंदिरं ही मराठा कालखंडामध्ये त्याचा जीर्णोद्धार केला गेला आणि तो जीर्णोद्धार झाल्यानंतर त्याचं जे शिखर आहे ते मंदिरापेक्षा वेगळं दिसतं. ते चुना गच्चीचं असतं, म्हणजे विटांपासून तयार केलेलं शिखर असतं, त्याला छोटे छोटे डोम्स असतात. तर पटकन आपल्याकडे असं सांगितलं जातं की ते दुर्ण मशीद वाटावी म्हणून तसे मिनार तयार केले. अगदी रायगडावरही आत्तापर्यंत गाईड सांगत होते, पण ते खोटं आहे, असं काही त्याला कुठलाही आधार नाही. तिचं मशीद असती तर तो जवळ आला असता, दुरून निघून गेला नसता. मंदिर फोडायला नको म्हणून असे बांधायचे. असं जर असतं तर आपण कोणीच, म्हणजे सर्व महाराष्ट्रीय लोकांनी कोणीही मुघलांच्या विरोधात आणि ब्रिटिशांच्या विरोधात कधीच उभं राहिले नसते. एवढंच जर घाबरत असतो आपण, तर आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि पुढचे सर्व छत्रपती आणि मराठे जे सरदार होते, या सर्वांनी आपल्याला तलवार हातात धरायला त्याचसाठी शिकवली की तुम्ही तुमच्या धर्मावर सुद्धा आलेलं जे संकट आहे ते तुमच्या बळाने काय म्हणूयात दूर केलं पाहिजे. त्यामुळे मंदिरावरती डोम असणं, छोटे डोम असणं, हे मराठा, त्याला टेक्निकल भाषेमध्ये इंडो इस्लामिक शैली असं म्हटलं गेलेलं आहे. याचं कारण असं की कारागीरच तसे होते. मधल्या कालखंडामध्ये त्रिकोणी आणि दगडी काय म्हणूयात मंदिर करणारे कारागीर कमीच झाले होते. त्यामुळे तशा पद्धतीत शिखर करणारे कारागीर होते, त्या पद्धतीतच शिखर केले गेले. त्यामुळे असं अनेक लोक पसरवतात. हे कोणत्या काळातलं मंदिर?
हे सगळं मराठा कालखंडातलं, म्हणजे अगदी आपण तुम्ही बघा 1600 पासून 1800 पर्यंत पकडायचं. अच्छा. 1818 पर्यंत, 1818 1830 असं पकडा. जसं तर आपण यादवकालीनचं सांगितलं, तशा पद्धतीच्या अजून मंदिरांचा आपण अभ्यास कोणता केलेला आणि ते कशा पद्धतीचे आहेत? पुण्यातल्या काही मंदिरांचा मी केला होता अभ्यास. पुण्यामध्ये फार सुंदर मराठाकालीन मंदिर आहे, ओंकारेश्वर मंदिर आहे, त्रिशुंड गणपती मंदिर पुण्यातलं आहे, त्याचा केला होता. अगदी वरती आपण जाऊ तर नागर शैलीतली काही मंदिरं आहे, खजुराहोची मंदिरं आहे. त्याच्याही वरती गेलो तर हिमाचल मधली काही मंदिरं आहेत ज्याला छत लाकडी असतं, त्याचं म्हणजे पूर्ण दगडी असा उंच करतात आणि त्याच्या इथनं खाली लाकडी छत असतं, जेणेकरून तो बर्फ सगळा निघून जातो. अगदी खाली गेलं तर खाली द्राविड पद्धतीची हम्पीची मंदिरं आहेत, बदामीचं मंदिर आहे, ऐहोळेचं मंदिरं आहेत, पट्टडक्कलची मंदिरं आहेत. ही सगळी द्राविड शैलीतली मंदिरं आहे आणि प्रत्येक मंदिर वेगळं असतं. मी म्हटलं तसं की प्रत्येक मंदिराला वेगळा खर्च देतो म्हटल्यावर प्रत्येक मंदिर वेगळं असतं, शैलीत बांधलेलं असतं, वेगळ्या शैलीत नसतं. शैली तीच ठेवता, म्हणजे द्राविड शैलीच असेल, पण त्याच्यामध्ये स्वतःच काहीतरी इनोव्हेशन करतात. म्हणजे उदाहरण परत अगदी आत्ताच्या भाषेत द्यायचं झालं की बिल्डिंग उभारणं सेम आहे. बिल्डिंग ही आता ब्रिटिश काळासारखी आपण बांधतो. आपल्या चुन्याची घरं आता आपल्याकडे नसतात किंवा झोपड्या नाही किंवा वाडे नाही आहेत आपल्याकडे. पण तुम्ही बघितले असतील जळगावमध्ये वाडे काही बघितले असतील जुने, है ना. वाडा सिस्टीम ही सेम आहे, चौक असणं, त्याला भिंत किती असणं, पण जो वाडा बांधतो तर त्यामध्ये काहीतरी स्वतःचा आणतो. आज बंगला बांधताना बंगले सगळे सेम दिसतात, आतनं सगळे सारखं आहे, पण प्लॅन चेंज करतात तुम्ही. आणखीन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सोयी ठेवतात. काही जण टॉयलेट बाथरूम बाहेर काढतील, काही जण आत ठेवतील, वरती रूम जास्त ठेवतील, खाली ठेवतील, खाली फक्त एक हॉल ठेवतील, मग एक मध्ये मजला. हे जे आहे ना, हे माणूस ठरवत असतो, कारण त्याच्याकडे जसा पैसा आहे तसा तो करेल. तसंच मंदिरांचं असतं की ते सुद्धा जसं प्लॅन वेगळा काहीतरी असेल तसं आतल्या गोष्टी, शिल्प बदलणार. मेन जो असतो की सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह हा त्याचा फ्लोर प्लॅन असतो. सभामंडप म्हणजे बाहेरचा भाग, अंतराळ म्हणजे गाभारा आणि सभामंडपाच्या मधला भाग आणि गाभारा, अशा 3 भाग ह्या जो त्याचा प्लॅन असतो, तलविन्यास असं म्हटलं जातं. तर तो प्लॅन हा काय म्हणूयात भारतामध्ये सगळ्या ठिकाणी कॉमन असतो, तो असतो. मग मंडपामध्ये तुम्हाला मग नंदी मंडप वेगळा ऍड होईल वेरूळच्या ठिकाणी, किंवा भोग मंडप म्हणजे रंगमंडपासारखा भाग असतो तिथं तो वेगळा ऍड होईल. पण हा प्लॅन मात्र सेम असतो. बाहेर प्राकार भिंत म्हणजे मोठी भिंत असते, वरती गोपूर असेल, तर तो द्राविड पद्धतीचं मंदिर आपल्याला, हे सगळे कॉमन असतात. अमोघजी, जसं तुम्ही या सगळ्या मूर्तीशास्त्राचा अभ्यास केला, मंदिर स्थापत्याचा अभ्यास केला, हा सगळा अभ्यास करत असताना, मागचा सगळा इतिहास सगळा वाचत असताना, त्या पर्टिक्युलर त्या मंदिरांपर्यंत जाऊन बघत असताना तुम्हाला अंधश्रद्धा, श्रद्धा, अध्यात्म आणि आता सध्याचे या सगळ्याकडे तुम्ही त्या ठिकाणी कसं बघतात? एक खूप छान वाक्य आहे की श्रद्धा कधी अंध नसते, ती श्रद्धा असते फक्त. अंधविश्वास असू शकतो, तर ज्याची जशी श्रद्धा आहे तशी श्रद्धा घेऊन तो देवळात जातो. फक्त आमचं अभ्यासकांचं एक म्हणणं असतं की एक मंदिर बांधायला जवळपास 12 वर्ष जास्तीत जास्त लागतात. एवढं कुठलंच भारतातलं मंदिर नाही की जे 200 वर्ष बनत होतं एक मंदिर. एवढा खर्चच नाही होऊ शकत, कारण राजा पैसे देत असतो. राजा 200 वर्ष पैसे देईल असं खूप अवघड असतं, तर 12 वर्ष देत असतो. तर त्या मंदिरावर तुम्ही गेल्यानंतर आपण म्हणतो हेमाडपंथी शैलीचं मंदिर, आता आपण पकडूया की तसं मंदिर म्हणतो आपण, किंवा नागर शैलीचं मंदिर आहे, एवढं बोलतो, आत जातो, डोळे मिटून नमस्कार करतो आणि बाहेर येतो. त्याला काही अर्थ नाही, कारण एकतर ज्या हातांनी त्या मंदिरावर काम केलंय त्या हातांनी कुठेही साईन, सिग्नेचर करून ठेवले नाही आम्ही हे केलंय असं. दुसरी गोष्ट, कोणी बांधलं, कशासाठी बांधलं, ह्याचा आपल्याला मागमूस लागणं खूप अवघड असतं जोपर्यंत त्याचा ताम्रपट किंवा शिलालेख सापडत नाही तोपर्यंत. पण त्याच्यावरची शिल्प असतील, त्याच्यावरची नक्षी असतील, त्याची घडण असेल, सगळी ही सगळी बघितलीच पाहिजे. ह्यामध्ये श्रद्धा, अंधश्रद्धा, विश्वास, अविश्वास हा भाग पूर्ण लांब आहे. यामध्ये अभिमान असला पाहिजे. आपण आपल्या शहरामधल्या एखाद्या वारसाच्या ठिकाणी जातोय, तो वारसा त्या ट्रस्टचा नसतो,
हे मंदिर हे ट्रस्ट सांभाळतंय म्हणजे ते त्यांच्या मालकीचं नसतं, हे लक्षात घ्या. वारसा हा संपूर्ण शहराचा असतो. ट्रस्ट त्याची काळजी घेत असतं किंवा ते सांभाळत असतं. आणि त्यामुळेच बऱ्याच ट्रस्ट म्हणतात ना की आम्हाला ते सांभाळायला थोडी अडचण येते. याचं कारणच ते की आपण त्या वारशाला आपलं मानत नाही बऱ्याच वेळेस. मंदिरात जाऊन आपण काहीतरी मागू, पण ते मंदिर ज्या पद्धतीने बांधलंय तो वारसा ज्यावेळेस आपण अभिमानाने आपल्या मनात साठवू त्यावेळेस त्या वारसाचा विकास होणार आहे. अशी कितीतरी मंदिर आहे ज्यावर ट्रस्ट आहे, जे अक्षरशः मन लावून काम करतात. पण आपण तिथं जाताना काय घेऊन गेलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. अगदी इथं आजूबाजूला जरी पार्क्स आहेत काही, किंवा काल मी गांधी तीर्थला गेलो होतो, तोही जळगावकरांचा वारसा आहे, ते प्रत्येकाचं आहे. असं जर बघितलं तर त्याचा खूप मोठा विकास होईल. म्हणजे कोणत्याही मंदिरात जात असताना श्रद्धा ठेवून जावं, परंतु त्याच्यावरती अंधळा विश्वास न ठेवता ते सगळं नीट व्यवस्थित बघावं, ते आत्मसात करावं आणि मनात शांती मिळवावी. अंध राहून करूच नाही कुठली गोष्ट. म्हणजे तुम्ही जर डोळे मिटून गेलात तर तुम्हाला ते मंदिराची भव्यता कुठंच दिसणार नाही. तुम्ही फक्त देवाला नमस्कार कराल, मनामध्ये तुमचे वेगळे विचार असतील आणि ते विचार घेऊन बाहेर याल. पण ज्या वेळेस तुम्ही डोळसपणाने तिथं जाल आणि संपूर्ण मंदिर बघाल त्यावेळेस तुम्हाला त्या देवतेची भव्यता आणि त्या मंदिराची भव्यता एकदम समोर येणार आहे. तरच तुम्ही ते काय म्हणत डोळ्यात साठवू शकता आणि काय म्हणत जास्तीत जास्त लोकांनाही तुम्ही सांगू शकता. एवढ्या सगळ्या मंदिरामध्ये फिरत असताना तुम्हाला शिलालेख दिसले असतील, ते वाचले असतील. तुम्हाला मोडी भाषेचा सुद्धा अभ्यास येतो, आम्हाला माहिती. कसा अभ्यास येतो ते तुम्ही काय वाचलेलं आहे आणि काय आता त्याच्यावरती तुम्ही रिसर्च करता? नाही, माझा अभ्यास चालू आहे. मी पूर्ण अभ्यास माझा झालेला नाही, मी शिकतो आहे मोडी. भारत इतिहास संशोधक मंडळ आहे पुण्यामध्ये, ज्याला उलट खरंच गरज आहे. आणि जे पुण्यात येणार आहेत कधीतरी तर त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये मोडीचे वर्ग चालतात. व्यवस्थित मोडी शिकवली जाते तुम्हाला आणि तिथं बसून तुम्हाला तुमच्याकडनं पत्रही वाचून घेतले जातात. तर ते मी पण वाचतच, आमच्याकडनं वाचून घेतलीच जातात आणि व्यवस्थित शिकवतातही. मी काही मंदिरांचा अभ्यास करत होतो, त्रिशुंड सारख्या मंदिरांचा. त्यावेळेस माझ्या मित्राने मला ते वाचायलाही दिली होती काही पत्र. त्यातनं अगदी बारीक बारीक इतिहास आपल्याला समजत असतो, अगदी छोटे ह्याच्यामध्ये. म्हणजे आमचे एक मित्र आहेत राज मेमाणे म्हणून, त्यांचाच आम्ही एक इंटरव्ह्यू घेतला होता, पण त्याचा विषय फार छान होता. त्यांचं आता पुस्तकही प्रकाशित झालंय, इतिहासातली भूतावळ म्हणून. म्हणजे काय तर मोडी कागदपत्रांमध्ये जिथं जिथं भूतांचे संदर्भ आणि किस्से येतात ते सगळे त्यांनी एकत्रित केले. अच्छा. त्यावरनं तुम्हाला त्या काळचे फक्त भूत कुठली होती, काय किस्से झाले हे एवढं महत्वाचं नाही, तर त्या काळचा समाज कसा विचार करत होता, कुठल्या पद्धतीने काय पद्धतीने त्याच्या विचार प्रणाली होती हे आपल्याला समजतं. इतिहासामध्ये या विचार प्रणालीचा सगळ्यात जास्त महत्व असतं असं मला वाटतं. कारण किस्सा किंवा प्रसंग हा वर असतो, फक्त त्या मागे असलेल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्वाच्या असतात. त्यामुळे मोडी कागदपत्र ही मराठा कालखंडात झाली. आधी आणखीन गेलात तर शिलालेख आहेत, ताम्रपट आहेत. तुम्ही खाली ह्याला गेलात हम्पी वगैरेला तर तिथं शिलालेख आहेत, हम्पीमध्ये कितीतरी शिलालेख आहेत. त्यानंतर ताम्रपट, अगदी पुण्याचाच ताम्रपट आहे की त्याच्यात पुण्याचं नाव कळतं आपल्याला. सगळ्यात जुनं नाव 8व्या शतकातलं पुण्य विषयक असं पुण्याचं नाव आपल्याला कळतं. सो अशा अनेक गोष्टी तुम्हाला लेखांमधनं दिसत असतात. अच्छा. मग जे सध्या आता आपलं काय काम चालू आहे, या सगळ्या इतिहास तज्ज्ञ म्हणून आपल्याकडे बघत असताना आपण सध्या काय करत आहात? मी आत्ता काम करतोय ते म्हणजे काही गणपतींच्या मूर्तींवर, गणरायांच्या मूर्तींवर मी आत्ता सध्या काम करतोय. त्याचबरोबर पुण्याचं जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे त्याच्या इतिहास लेखनाच्या समितीमध्ये मी एक संशोधक म्हणून आत्ता माझं काम चालू आहे. आणि वेगवेगळे प्रोजेक्ट, छोटे छोटे प्रोजेक्ट्स हे चालूच असतात. विद्यापीठांचा माझा इतिहास, प्राचीन भारतीय विद्यापीठांचा माझ्या इतिहासाचा अभ्यास चालू आहे. काही पुस्तकांची, वैयक्तिक पुस्तकांची कामं चालू आहे जे मी लिहितोय, ते आता सांगू शकत नाही. पण ही सगळी इतिहास अभ्यासक म्हणून कामं मी आत्ता तरी करतोय. इतिहास अभ्यासक म्हणून आमच्या दर्शकांना काय संदेश देणार? इतिहास हा फक्त घटनांचा नसतो, तर इतिहास हा त्या माणसांच्या विचारांचा असतो, त्या स्थळांचा असतो, त्या स्थळांवर कोरलेल्या मूर्तींचा असतो, त्या प्रत्येक देवतेच्या गोष्टींचा असतो ज्या तुम्ही लहानपणापासून ऐकलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला त्या मंदिरांवर दिसतायत. हा इतिहास घरात
थांबून सापडत नाही, घरात थांबून तो बघताही येत नाही आणि तो जाणूनही घेता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर गडांवर जायला लागतं. आपल्या राजांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर त्या मंदिरात मधल्या भेटी द्यायला लागतात, त्यांच्या किल्ल्यांवर जायला लागतं, त्यांच्या महालात जायला लागतं, काही सरदार असतील त्यांच्या वाड्यात जायला लागतं, काही लेण्यांमध्ये जायला लागतं. लेण्या ह्या भारतातल्या एक काय म्हणूयात पॅरामाऊंट आहे कलेचा. त्यातही जळगावच्या जवळ असणाऱ्या अजिंठा वेरूळ पितळखोरे ह्या लेण्या ह्या अत्यंत काय म्हणूयात त्याचा पॅरामाऊंट गाठलेला आहे. इतक्या सुंदर लेण्या, वेरूळचं कैलास लेण्या वरपासनं खालपर्यंत खोदत आलेले आहेत. ह्या सगळ्या लेण्यांना भेट द्या. इतिहास अभ्यास करणारे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इतिहास जाणून घ्यायचा असेल तर इतिहासाचं पुस्तक वाचा किंवा इतिहास अभ्यासकांना विचारा. समजा जर तुम्हाला जर्नलिझम किंवा वृत्तपत्रातले प्रश्न असतील तर तुम्ही बँकेत जाणार नाही, तुम्ही सरळ ऑफिसमध्ये याल. किंवा फिजिक्सचे प्रश्न असतील तर फिजिसिस्टला विचाराल, केमिस्ट्रीचे प्रश्न असतील तर रसायनशास्त्रातले एखादा विचाराल. तसंच इतिहासातले जर प्रश्न असतील तर तो सर्टिफाईड इतिहास अभ्यासक असेल किंवा तो इतिहास अभ्यासक असेल त्यालाच विचारा. कृपया स्वतःचे तर्कवितर्क लावून इतिहास मांडू नका. याने इतिहासामध्ये प्रचंड गढूळपणा येतो आणि नंतर इतिहास अभ्यासकांना तो बाजूला करण्यात फार त्रास होतो. त्यामुळे इतिहास अभ्यास करण्यापेक्षा इतिहासाला भेट द्या. एखाद्या वारसा स्थळाला तुम्ही भेट दिली तरी त्याचं वय हे 20 वर्ष वाढलंय असं समजा. फक्त भेट दिल्यानंतर म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या जुन्या मंदिराला जरी भेट दिली तरी 20 वर्ष ते आणखीन टिकलं. असे जर तुम्ही 80 लोक गेलात तर तुम्ही त्याचे गणित वेगळं करू शकता. तुम्ही जास्तीत जास्त इतिहासातल्या स्थळांना भेट द्या. कारण आपल्याकडे अभिमान महाराष्ट्रात राहतो किंवा भारतात राहतो याची अभिमान बाळगण्याची ठिकाणं असंख्य आहेत. ती असंख्य ठिकाणांना नक्की भेट द्या. धन्यवाद अमोघजी. खूप अतिशय महत्त्वपूर्ण आणि एक चांगली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आपण बाहेर पडा आणि इतिहासाला जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटी द्या. डोळसप्रमाणे भेटी द्या. अंधश्रद्धेने भेट देऊ नका, अंधपणे भेट देऊ नका. हे खूप चांगला संदेश आपल्याला त्यांनी या ठिकाणी दिलाय. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने अमोघजी यांच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोकशाही निर्मित लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं. नमस्कार.